विद्यार्थी मित्रांनो, आज आपण भाषिक परिवर्तन, ध्वनी व अर्थ या प्रकरणातील शेवटच्या घटकाचा विचार करणार आहोत. तो घटक म्हणजे ध्वनी परिवर्तनाचे प्रकार. ध्वनीलाच उच्चार परिवर्तन असे म्हणतात. कधी कधी परीक्षेमध्ये प्रश्नामध्ये कोणत्या शब्दाचा विनियोग वापर केला जाईल हे सांगता येत नाही. प्रत्येकजण दोन्ही समानार्थी शब्द आहेत. ध्वनीलाच उच्चार म्हणतात आणि उच्चारलाच ध्वनी असं म्हणतात. त्यामुळे प्रश्न कशाही जरी पद्धतीने जरी परीक्षेमध्ये आला तरी माहीत असावं म्हणून मी हे सांगत आहे. आज आपण ध्वनी किंवा उच्चार परिवर्तनाचे प्रकार याचा विचार करणार आहोत. तर उच्चार परिवर्तन हे वेगवेगळ्या परिस्थितीमुळे, वेगवेगळ्या वातावरणामुळे, वेगवेगळ्या घटकामुळे सतत होत असतं. त्या माझं उच्चार परिवर्तन आणि तुमचं उच्चार परिवर्तन किंवा तिसऱ्या व्यक्तीचं उच्चार परिवर्तन किंवा इतर समूहातल्या, इतर प्रदेशातल्या, इतर गावातल्या समूहाचं उच्चार परिवर्तन हे भिन्न भिन्न निश्चितपणे असेल. त्याला वेगवेगळी कोणकोणती कारणे आहेत ही आपण मागच्या दशकेला पाहिलेले आहे. आपण ध्वनी परिवर्तनाचे कारणे आणि अर्थ परिवर्तनाचे कारणे हे आपण मागच्या दशकेला पाहिलेलं आहे. कोणकोणत्या कारणामुळे, कोणकोणत्या कारणमीमांसेमुळे उच्चारामध्ये आणि अर्थामध्ये बदल होतो याचाही आपण सविस्तरपणे अभ्यास केलेला आहे, विचार केलेला आहे. तर उच्चार परिवर्तनाचे ढोबळमानाने या ठळक दोन प्रकार पडतात. त्यामुळे पहिला आहे स्वयंभू उच्चार परिवर्तन आणि दुसरा आहे सापेक्ष उच्चार परिवर्तन. स्वयंभू म्हणजे स्वतःमध्ये जे काही बदल होतो, इतराच्या कोणत्याही गोष्टीमुळे, बाबीमुळे, घटकामुळे त्या व्यक्तीमध्ये बदल होत नाही, तर स्वतःमध्येच स्वतःची जी मुखेंद्रियाची जी आतली जी रचना आहे त्या रचनेमुळे काही व्यक्तींच्या उच्चारामध्ये, बोलण्यामध्ये बदल होतो, परिवर्तन होतो. त्यालाच स्वयंभू उच्चार परिवर्तन असं म्हणतात. आणि दुसरा आपण जे आता जे दोन प्रकार आपण म्हटलेले आहेत त्यामध्ये दुसरा प्रकार आहे सापेक्ष उच्चार परिवर्तन. सापेक्ष म्हणजे आजूबाजूच्या कारणांनी वर्णात फरक पडल्यास, वर्णामध्ये, ध्वनीमध्ये आजूबाजूच्या कारणांनी वर्णामध्ये किंवा अक्षरामध्ये फरक पडल्यास त्या सापेक्ष परिवर्तन असे म्हणतात. हे अशा प्रकारचे ढोबळमानाने, ठळकमानाने दोन या ठिकाणी प्रकार आहेत. त्याची आपण या ठिकाणी चर्चासुद्धा केलेली आहे. आणि अशा वेगवेगळ्या उच्चार परिवर्तनाचे पुढील काही प्रकार या ठिकाणी आपण त्याचा विचार करणार आहोत. तर सादृश्यीकरण म्हणजे सारखेपणा. एखाद्या वर्णाने आपल्या जवळच्या वर्गाला आपल्यासारखाच करून घेतल्याने जे परिवर्तन होते त्यास सादृश्यीकरण असे म्हणतात. तर एका शब्दामध्ये अनेक अक्षर असतात. एक अक्षर दुसऱ्या अक्षराला आपल्यासारखंच करून घेणे त्याला सादृश्यीकरण असं म्हणतात. तर उदाहरणात जर आपल्याला पाहायचं असेल, उदाहरण चक्र हा जो शब्द आहे तर या शब्दापासून अनेक शब्द तयार होतात. दुसरा शब्द घेऊ आपण चक्क, चाक.
क क क हे सारखे शब्द आहेत. चक्क चक्र, चक्क, चाक. म्हणजे या शब्दाचे अर्थ जवळपास साम्य आहेत, सारखे आहेत. कोणी चक्र म्हणतं चाकाला, कोणी चाक म्हणतं, कोणी चक्का म्हणतं. असे वेगवेगळे शब्द आहे, पण त्याचा अर्थ सारखाच आहे. मग अशा प्रकारे हे शब्द सारखेच झालेले आहेत. कोणी चक्र लिहितं, कोणी चाक लिहितं, कोणी चाक उच्चारतं वगैरे वगैरे. यालाच आपण सादृश्यकरण असं म्हणतात. जे उच्चार परिवर्तनाचे जे प्रकार आहेत त्यामध्ये सादृश्यकरण हा एक प्रकार आहे. कोणी चक्र म्हणून उच्चार करतं, कोणी चाक म्हणून उच्चार करतं, कोणी चक्का म्हणून उच्चार करतं. त्याचा अर्थ हा सारखाच आहे. दुसरा जो प्रकार आहे त्या प्रकाराचं नाव आहे वियोजन. वियोजन म्हणजे दोन भिन्न वर्गाचे एकमेकामागून होणारे उच्चारण कठीण वाटले की ते सुलभ करण्यासाठी त्या दोहोंमध्ये मुळात नसलेला तिसरा वर्ण म्हणजेच त्या ठिकाणी वापरला जातो, त्यालाच वियोजन असं म्हणतात. दोन वर्णांना एकमेकापासून एका आगंतुक वर्णाच्या मदतीने दूर करून त्याचे रक्षण करणाऱ्या क्रियेस वियोजन असं म्हणतात. तर उदाहरणामध्ये कर्म हा जो शब्द आहे, कर्म हा शब्द दोन्ही पद्धतीने लिहिता येतो. मच्या डोक्यावर रफार असा लिहितो त्यालाही कर्म म्हणतात. आणि दुसरा शब्द करम, पण अर्थामध्ये बदल होतो मुलांना. शब्द लिहिता येतो परंतु त्या शब्दाचा अर्थ कर्म असं आपण एका आवाजामध्ये आपण असं उच्चार करतो, कर्म. म वर रफार दिल्यानंतर शब्द हा कर्म असा लिहितो आपण, पण करम त्याचा अर्थ हा वेगळा आहे. आता दुसरा शब्द आहे, याला वियोजन म्हणतात. म्हणजे एका शब्दातले वेगवेगळे अक्षर, वेगवेगळे वर्ण हे एकमेकाच्या मदतीने अदलाबदल करता येतात, लिहिता येतात, पण त्याचा अर्थ हा बदलतो. श्री आणि श्री हा शब्द सरी, त्याचं वियोजन करतात. इकडला शब्द तिकडं, तिकडला शब्द इकडे लिहिता येतो, पण त्याचा अर्थ हा सारखा नसतो, व्यवस्थित नसतो. पण त्याचा अर्थ त्या शब्दाला सुद्धा अर्थ आहे. पण श्री या शब्दाचा जो अर्थ आहे, श्री म्हणजे सुरुवात, श्री गणेशाय नमः असं म्हणतो. आरंभ, श्री म्हणजे प्रारंभ. त्याचा अर्थ सरी, पावसाची सरी असा वेगळा अर्थ होतो. दुसरा शब्द आहे मंत्र आणि मंतर असाही शब्द लिहिता येतो. हे अशा प्रकारचे वेगवेगळे उच्चार परिवर्तन. आपण उच्चार कसा करतो, उच्चारानुसार लेखन करता येतं. लेखन केलं गेलं पाहिजे, लेखन करतात. आपण जसं उच्चार करतो तसं लेखन करता येतं. आपण उच्चार जर स्पष्ट जर केला, अचूक जर केला, तर लेखन सुद्धा स्पष्ट आणि अचूक करता येते. आणि आपण उच्चार जर अस्पष्ट केला, अशुद्ध केला, चुकीचा जर केला, तर तसंच लिहिता येते मुलांना. म्हणून हे उच्चार, मग अशामुळेच हे काय उच्चार परिवर्तन होतं. आपण उच्चार कसं करतो, आपल्या मुखातून, आपल्या ध्वनीतून आवाज कसा बाहेर पडतो, त्या पद्धतीनुसार लेखन केलं जातं. कर्म, आपण एकदम असं एकाच आवाजामध्ये, एकाच ध्वनीमध्ये आपण कर्म, लेखन सुद्धा तसंच केलं जातं. दुसरा मुद्दा आहे
हे प्रकार आहे विसदृशीकरण. विसदृशीकरण म्हणजे दोन वर्णातील साम्ये नष्ट करण्यासाठी जे साधन वापरण्यात येते त्यास विसदृशीकरण असं म्हणतात. त्या उदाहरणामध्ये चक्र, चक्र हा जो शब्द आहे, हा शब्द चरक्र, चरक्र आपण उच्चार कसा त्यावर अवलंबून आहे. या दोन्हीमधले जे काही साम्य आहे नष्ट करण्यासाठी हे अशा पद्धतीचं साधन वापरलं जातं. प्रमाण, प्रमाण सारखेपणा वाढतो, पण त्याचा त्या शब्दातला अर्थ हा वेगळा आहे, भिन्न आहे, भिन्न भिन्न अर्थ आहे. उच्चार जो थोडाफार सारखा वाटतो. पुत्र, पुरत्र उच्चार फक्त सारखा वाटतो, पण अर्थ हा वेगळा आहे, भिन्न आहे. आणि अशा प्रकारचे जे शब्द आहेत हे शब्द उच्चार परिवर्तनाच्या प्रकारामध्ये येतात निश्चितपणे. आता उच्चार परिवर्तनामधला पुढचा प्रकार आहे अंत्यलोप. काही शब्दातील अंत्यवर्ण अनुच्चारित असतात, त्यामुळे कालानुक्रमाने नष्ट होतात, त्यालाच अंत्यलोप असं म्हणतात. त्या उदाहरणामध्ये फुले, फुले म्हणजे मराठी भाषेत अंत्य उच्चारित अनुस्वार एकेकाळी अनुनासिकाप्रमाणे उच्चारले जात होते, परंतु आज अनुनासिकाप्रमाणे उच्चारले जात नाही. अंत्य म्हणजे शेवट, शेवटचं अक्षर. आता करू, रूवर अनुस्वार आहे. एकेकाळी शेवटच्या अक्षरावर अनुस्वार दिला जात होता, परंतु आज दिला जात नाही. आपण फक्त करू लिहितो, शेवटच्या अक्षरावर अनुस्वार देत नाही. पूर्वीच्या काळी शेवटच्या अक्षरावर अनुस्वार देण्याची पद्धत होती, पण ती आज पद्धत रूढ नाही, मान्य नाही. तर जावे, जावे शेवटच्या अक्षर अनुस्वार आहे. अनुस्वार दिल्यानंतर त्या अक्षराचा उच्चार हा नाकातून होतो, त्यालाच अनुनासिक असं म्हणतात. जावे तसं न लिहिता आज फक्त जावे लिहितात. केले असं न लिहिता केले, लच्या अक्षर ल शेवटचं जे अक्षर आहे लच्या डोक्यावर अनुस्वार दिलेला आहे, त्यामुळे त्याचा उच्चार हा नाकातून होतो. तर आज तसं न लिहिता फक्त केले असं लिहिलं जातं. गती, तच्या डोक्यावर अनुस्वार आहे, आज तसं न लिहिता फक्त गती किंवा गत अशाच पद्धतीने लिहिलं जातं. अशा पद्धतीने या उच्चार परिवर्तनाचा आपण या ठिकाणी विचार करत आहोत. आता यामधला आणखी एक प्रकार आहे, त्या प्रकाराचा आपण विचार करणार आहोत. वर्ण विपर्यास, गुणवृद्धी, सप्रसारण हाही प्रकार आहे, परंतु आपण त्या प्रकारापेक्षा आपण वर्ण विपर्यास या प्रकारचा विचार करत आहोत. दोन वर्णाची स्थानदृष्ट्या अदलाबदल होते. वर्ण विपर्यास म्हणजे वर्णाची अदलाबदल करणे. वर्ण विपर्यास इकडला एका शब्दातला वापा एक अक्षर इकडून तिकडं वापरेन, तिकडला अक्षर इकडं, याला वर्ण विपर्यास म्हणतात. वर्णाची अदलाबदल, सरळ सरळ सांगायचं वर्णाची अदलाबदल. दोन वर्णाची स्थानदृष्ट्या अदलाबदल किंवा एका वर्णाचा उच्चार दुसऱ्या वर्णाच्या ठिकाणी आला की ज्या वर्णाची स्थानदृष्ट्या अदलाबदल होते, एखाद्या वर्णाला सुरक्षित ठिकाणी नेण्याच्या प्रयत्नामुळे हा बदल घडून येतो, त्यास वर्ण विपर्यास असं म्हणतात. तर उदाहरणामध्ये काळे, राळे, काळे राळे वर्ण विपर्यास आहे. पिवळे पारवे, बिडार बिराड
गोर, राळे, कुडार, कुऱ्हाड हे अशा पद्धतीचे वर्णविपर्यास ज्या वर्णाच्या उच्चारण स्थानात काही साम्य आहे याला वर्णविपर्यास असंही म्हणतात. अशा पद्धतीने ही जे वेगवेगळे उच्चार परिवर्तनाचे प्रकार आहेत त्याचा विचार आपण या प्रकरणामध्ये करत आहोत. तर त्यानंतरचा उच्चार परिवर्तनाचा प्रकार आहे वर्णग्रास. शब्दातील दोन भिन्न वर्ण एकसारखे असून ते एक झाल्यानंतर शब्दाचे नवे रूप तयार होते त्यास वर्णाग्रास असं म्हणतात. पहा उदाहरणामध्ये गुरे रारवी, गुरे रारवी आणि वर्णग्रासामुळे गुरारवी. दोन शब्दातील दोन भिन्न वर्ण एकसारखे असून ते एक झाल्यानंतर त्यातून शब्दाचे नवे रूप तयार होते. तर सुके केळे, सुकेळे. आता गुरे रारवी या शब्दामध्ये बरेच वर्ण हे सारखे आहेत, परंतु सारखे असल्यामुळे यापासून एक नवीन शब्द नवीन रूप तयार झालेला आहे गुरारवी, त्यातून एक अर्थ तयार होतो. आता सुके केळे हे वेगवेगळे शब्द आहेत, वेगवेगळे वर्ण आहेत. सुके केळे त्यापासून सुके केळे हा एक शब्द तयार झाला. आता नववर या एका शब्दामध्ये दोन वर्ण सारखे आहेत, पण एका चांगल्या शब्दामुळे एका चांगल्या शाब्दिक रूप एक चांगल्या शब्दाचं शाब्दिक रूप जर तयार करायचं असेल तर काही अक्षर वर्ण आपल्याला वगळावे लागतात. आता नववर हा जो शब्द आहे त्यातून काहीच अर्थबोध होत नाही, परंतु वर्णग्रास या प्रकारामुळे आपण नवरा हा शब्द हे शब्दाचे रूप तयार झालेलं आहे. नवरा या शब्दाचं रूप तयार झालं, त्यातून काहीतरी अर्थबोध होतो, अर्थ सूचित होतो. अशा पद्धतीचा हा प्रकार वर्णग्रासाचा आहे. तर सान्निध्य परिणाम, सान्निध्य परिणाम म्हणजे सतत एखाद्या व्यक्तीच्या सहवासात राहणे, एखाद्या भाषिकाच्या सहवासात, त्याला काय म्हणतात, सान्निध्य परिणाम म्हणतात. एखादा माणूस समजा शुद्ध भाषा जर बोलत असेल, त्याच्यासोबत राहून आपण सुद्धा शुद्ध भाषा बोलतो. एखादा माणूस चुकीची भाषा बोलत असेल, संवाद साधत असेल, त्याच्या सहवासात राहिल्यामुळे त्याचा परिणाम आपल्यावर कळत न कळत प्रत्यक्ष अप्रत्यक्ष आपल्यावर परिणाम होतो. त्यामुळे सान्निध्य परिणाम असं म्हणतात. पहा उदाहरणामध्ये मुक्त, मुक्त म्हणण्याऐवजी मुख असं म्हणतात. तप्त म्हणजे तत् असा सुद्धा परिणाम होऊ शकतो. सात म्हणजे सत, पक्व म्हणजे पक, दुग्ध म्हणजे दूध, असे शब्द काही तयार होतात. म्हणजे शब्दातील काही वर्ण एकत्रित उच्चारल्यामुळे त्याचा परिणाम शेजारच्या वर्णाच्या उच्चारावर होतो आणि पूर्णपणे परोन्नती आणि परवर्ण परिणती अशा दोन प्रकारे वर्णावर परिणाम होणाऱ्या प्रक्रियेस सान्निध्य परिणाम असं म्हणतात. तर खालचा प्रकार आहे समान वर्ण परिहार. समान वर्ण परिहार या प्रक्रियेमध्ये शब्दात सारखे असणारे वर्ण नाहीसे किंवा लुप्त होतात, त्यालाच समान वर्ण परिहार असं म्हणतात. तर घेऊन हा जो शब्द आहे, काही लोक घेऊन त्याच्या मुखामध्ये, त्याच्या वागेंद्र्यामध्ये बराच बदल असतो, परिणाम होतो असतो. त्याची रचना जी वेगळ्या पद्धतीने तयार झाली असते किंवा हळूहळू वातावरणानुसार परिस्थितीनुसार अशा प्रकारचे उच्चार तयार होतात. आता घेऊन हा शब्द व्यवस्थित आहे, पण लोक घेऊन म्हणजे एखादा शब्द असं अगदी कमी वेळेमध्ये एका ध्वनीमध्ये उच्चारता येत नाही, त्याला डबल असं उच्चार करावा लागतो. म्हणून समान वर्ण कधी कधी एका शब्दाचे एका झटक्यामध्ये, एका ध्वनीमध्ये, आवाजामध्ये एक शब्द बऱ्याच लोकांना उच्चारता येत नाही. तर घेऊन असं म्हणजे घेऊन असं बरेच लोक उच्चारतात मुलांना. आता जेवला
असं उच्चारण्याऐवजी, असं म्हणण्याऐवजी जेवला असे लोक म्हणतात. पण ती अशा प्रकारचा उच्चार हा चुकीचा जरी असला तरी माणसं ही चुकीच्या मुद्दाम म्हणून चुकीचा उच्चार करत नाही, कारण त्याच्या तोंडामध्ये, मुखामध्ये तशा प्रकारची परिस्थिती निर्माण झालेली असते आणि म्हणून ती माणसं असं सहजपणे बोलू शकत नाही, सहजपणे एखाद्या शब्दाचा उच्चार करू शकत नाही. त्यामुळे अशा प्रकारचा उच्चार करतात. त्यानंतर आणखी एक उच्चार परिवर्तनाचा प्रकार आहे आद्य स्वरागम. स्क्रू असं म्हणण्याऐवजी स्क्रू असंही म्हणतात. स्कूल असं म्हणण्याऐवजी स्कूल असं म्हणतात. स्त्री असं म्हणण्याऐवजी स्त्री. असेही बरेच माणसं उच्चार करणारे आहेत. त्यातून अशा पद्धतीचे उच्चार परिवर्तनाचे प्रकार तयार होत असतात. कोणी कशा पद्धतीने उच्चार करतं तर कोणी कशा पद्धतीने उच्चार करतं. त्यानंतरचा आणखी एक प्रकार आहे वर्णाग्राम आहे. वर्णागम. कधीकधी शब्दातील वर्णात एखादा वर्ण मध्येच घुसविला जातो. त्यामुळे शब्द सौकर्य साधले जाते, त्यास वर्णागम असे म्हणतात. उदाहरणार्थ ताम्र. मग असं उच्चारण्याऐवजी, असं लिहिण्याऐवजी तमीर. ताम्राचा अर्थ तांबडा आहे. त्यानंतर जन्म असं उच्चारण्याऐवजी जन्म, जलम असेही उच्चार केला जातो. याला वर्णागम असं म्हणतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे स्वरभक्तीचा. उच्चार सोपा करण्यासाठी शब्दामध्ये अ, आ, इ, ई, उ, ऊ यापैकी एखादा स्वर येतो. या प्रकार स्वरभक्ती असं म्हणतात. तर रक्त हा उच्चार रगत म्हणतात. भक्त, भगत, दर्शन अशा पद्धतीचा उच्चार केला जातो. स्वर लोप बोलत असताना किंवा उच्चार करत असताना काही स्वरांचा या ठिकाणी लोप होतो. आता सोडलाऐवजी सोडला, पकडलाऐवजी पकडला, पडलाऐवजी पडला. काही अर्धे अक्षर असतात, काही अक्षरांचा लोप सुद्धा झालेला असतो. अशा पद्धतीने हा जो घटक आहे तो ध्वनी किंवा उच्चार परिवर्तनाच्या प्रकाराचा आहे. आणखी आपल्याला या उच्चार परिवर्तनाच्या प्रकाराचा विचार आपण या ठिकाणी केलेला आहे आणि अशा पद्धतीने आपण हे ध्वनी किंवा उच्चार परिवर्तनाचे जे प्रकार आहे, हा घटक व्याकरणाचा घटक आहे मुलांनो. भाषाविज्ञानाचा घटक आहे. भाषाविज्ञान व व्याकरण हा भाषाविज्ञानाचा घटक आहे आणि हा घटक अगदी मुळातून ही संकल्पना समजून घेणं गरजेचं आहे. कधी परीक्षामध्ये कुठले आणि कसले कोणत्या घटकावर आणि कशा पद्धतीने प्रश्न येतील हे सांगता येत नाही. त्यामुळे तुमची तर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने होणार आहे आणि अगदी खोलात जाऊन डीपमध्ये सविस्तर, सांगोपांग, समग्र पद्धतीने अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि त्याशिवाय तर परीक्षेमध्ये आउट ऑफ आपल्याला पेपर सोडता येईल. आउट ऑफ पेपर सोडण्यासाठी किंवा तुम्ही चांगल्या पद्धतीने अभ्यास जर केलात मुलांनो, तर तुम्हाला 40 पैकी 40 मार्क्स पडतात मुलांनो. तुम्हाला फार काही मेहनत घेण्याची आवश्यकता नाही. फक्त वाचन करण्याची गरज आहे, चिंतन करण्याची गरज आहे आणि तो घटक, ते प्रकरण मुळातून समजून घेण्याची गरज आहे. समजून घेऊन पाठांतराची तर गरज नाही मुलांनो. कारण प्रश्न उपयोगात्मक कशा पद्धतीचे प्रश्न परीक्षेमध्ये येऊ शकतात. पेपर सेटिंग, पेपर कोण काढेल हे अजिबात काही सांगता येत नाही. त्यामुळे आपण आपला जो अभ्यासक्रम आहे, आपले जे चॅप्टर आहेत, आपले जे प्रकरण, त्या सर्व प्रकरणाला टच करणे आणि तो अगदी मुळातून समजून घेणे, त्यामुळे नंतर मग चांगल्या पद्धतीने पेपर सोडवता येतो. या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो, आपला जो अभ्यासक्रम आहे तो अभ्यासक्रम आपला पूर्ण झालेला आहे. 100% अभ्यासक्रम संपलेला आहे. आपण या ठिकाणी थांबू. धन्यवाद.